नमस्कार. तुम्ही पाहतात माय मराठी यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रात निवडणुकांचा रणसंग्राम नुकताच पार पडलेला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम पाहायला मिळाला. या रणधुमाळीत महायुतीने एक हाती सत्ता खेचून आणली. महायुतीला महाराष्ट्रात तब्बल 200 जागांवर यश मिळाले. त्यापैकी भाजपला 132, शिंदेच्या शिवसेनेला 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या एकाच प्रश्नावर चर्चा होतीये, ती म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल की भाजपचे देवेंद्र फडणवीस हे बाजी मारतील, याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेत जाण्यासाठी जनतेचा कौल मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. भाजपच्या गोटातून देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं सांगितलं जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह असल्याची बातमी सूत्रांकडून मिळते. त्यातून भाजपचे 132 आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपच्या श्रेष्ठी संघाला आणि कार्यकर्त्यांना नाराज करतील का हाही प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे शिंदे शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. याशिवाय एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पदासाठी जनतेची सर्वात जास्त पसंती मिळालेली होती. त्यामुळे शिंदे गटाकडून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भाजपला डोकेदुखी ठरू शकते. एकीकडे ही सगळी चर्चा चालू असताना दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी अजित पवार गटाकडून काही नेत्यांनी मागणी केली. ना देवेंद्र फडणवीस ना एकनाथ शिंदे, त्यापेक्षा अजित पवारांना मुख्यमंत्री करा अशी गमतीशीर मागणी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होऊ शकतात. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला 145 आमदारांची गरज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कितीही जोर लावला तरी त्यांना ते मुख्यमंत्रीपद भाजप मिळू देणार नाही हे नक्की. कारण अजित पवार आणि भाजप दोघे मिळून सत्ता स्थापन करू शकतात. त्यामुळे या सत्ता स्थापनेसाठी शिंदेची गरज पडणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडूनही जास्त जोर देऊ शकणार नाहीयेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री कोण व्हावं असं तुम्हाला वाटतंय ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माय मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.